हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा 18वा धडा पाहणार आहोत। त्यामध्ये आपण द, ड, व, ग, ए आणि दोन मात्रे हे आज आपण पाहणार आहोत। एकदम सोपं आहे। चित्र बघ, नावे सांग, द आवाज एक, द अक्षराला गोल कर। द अक्षर पाहायचं आणि त्याला गोल करायचं। द रे दप्तराचा, द रे दाताचा, नदी, द दीला गोल करायचं। दरवाजा, द ला काय करायचं, गोल करायचे। एकदम सोपं आहे हे। इथे तुम्ही द काढायचा आणि द ची काय करायची, प्रॅक्टिस करायची। ठीक आहे। आता खाली काय आहे आपल्याला, परत काय दाखवलं आहे, ड ड दाखवलं आहे। जिथे पण ड दिसेल तिथे गोल करायचंय। डबा, बेडूक, डमरू। आता खाली पण काय करायचं आपल्याला, ड काढायचा आणि ड ची प्रॅक्टिस करायची। ड रे डमरूचा असं करायचं। तुम्ही असं छोटा छोटा ड काढायचा आणि प्रॅक्टिस करायची। ठीक आहे। पुढचं पेज पण पाहूया। व व रे वडाचा, वाघ, व ला गोल करायचं। विमान, व ला गोल करायचं। इथं पण आपल्याला काय करायचं, व काढायचं आणि व ची काय करायची, प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे शब्द लिहिता येतील। त्याच्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे। इथे आहे ग, ग रे गाईचा, ग ला गोल करायचं। गुळ, ग ला गोल करायचं। गुलाब। आता इथे पण तुम्हाला काय करायला सांगितलं आहे, ग ची प्रॅक्टिस करायची आहे। ग रे गवताचा, ग रे गाईचा, अशा पद्धतीने। आता खाली आपल्याला काय दिलेलं आहे, वाच व लिही। झर झर, सर सर, गर गर, वर वर, झिम झिम, झिम झिम, दूर दूर, गड गड, हळू हळू, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे होते, शब्द लिहायचे होते। आता पुढच्या पेजवर पाहू। चित्रे बघ, नावे सांग, वर ए आवाज एक, ए अक्षराला गोल कर। ए आहे हा, एक, ऐवज, ऐरण, ए काढायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची। असं ए रे ऐरणीचा असं काढायचं आणि प्रॅक्टिस करायची। आता खाली काय दिलेलं आहे, दोन मात्रे, दोन मात्रे शिकायचे आहेत। एक मात्रा हा आहे दोन मात्रा। आता हा शब्द काय, इथे काय आहे, क, क ला जर आपण दोन मात्रे तर दिले तर काय शब्द तयार होतो, कै। आणि आपण पुढं कैरी हा शब्द एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे, कारण की आपल्याला त्याला दोन मात्रे दिलेल्या आहेत। त्यासाठी मात्र्याचा उपयोग केला जातो, कारण की एखादा शब्द आपल्याला बोलायचा असेल किंवा लिहायचा असेल त्याच्यासाठी। जोडून लिही, र रई। आता इथे आपल्याला शब्द लिहायचे आहेत, क कै, मै, लई, घई, रई, बई, नई, सई, पई, तई, चई, लई, हई, झई, दई, डई, वई, गई, अशा पद्धतीने हे शब्द इथे लिहून काढायचे आहेत। आता खाली काय आहे आपल्याला, वाच व लिही, म्हणजे हा शब्द बघायचे आणि इथेच आपल्याला लिहायचे आहे। पैसा, सैनिक, दैनिक, मैदान, अशा पद्धतीने शब्द लिहायचे। आता पुढच्या पेजवर आता आपण पाहूया वाचन पाठ 5। मुले सहलीला निघाली। हे सगळे मुलं कुठं जाण्यासाठी निघले आहेत, सहलीला। ही सहलची बस, म्हणजे शाळेपुढं सहलची बस आलेली आहे सर्वांनी सहलीला जाण्यासाठी। रवी ही सहलीला निघाला। आईने लाडू चिवडा केला, चपाती व उसळ केली, गरम डबा दिला, आवडीची कैरी दिली,
नगमा आली, वैदेही आली, सहलीची बस निघाली. तुम्ही कधी सहलीला गेलात का? तुम्ही अजून छोटे आहेत ना, तुमची सहल तुम्ही जेव्हा मोठे होतात ना तेव्हा जाईल. आता आपण जे वाचलं त्याच्यावर आपल्याला प्रश्न आहेत. मुले कोठे निघाली आहेत? सहलीला. सहल म्हणजे काय? तर सर्वजणांनी एकत्र मिळून फिरायला जाणे, एखाद्या आकर्षक ठिकाणी म्हणजे नैसर्गिक ठिकाणी जाणे, खेळणे, फिरणे, खाणे हीच असते सहल. आईने रवीसाठी कोणकोणते पदार्थ दिले? आईने रवीला काय काय दिलं आहे आपण पाहूया इथं. लाडू, चिवडा, चपाती, उसळ व गरम डबा आणि आवडीची कैरी एवढं सगळं त्याला दिलेलं आहे रवीला. आता खालचा प्रश्न पाहूया. तुला सहलीसाठी कोठे जायला आवडेल? तुम्हाला जर फिरायला सहलीला तुमच्या मित्रांसोबत पाठवलं तर तुम्हाला कोठे जायला आवडेल असे त्यांनी विचारले. कुणाला आवडेल समुद्रावर, कुणाला आवडेल गोव्याला, कुणाला आवडेल कोकणात, असं वेगळं वेगळं उत्तर असेल प्रत्येकाचं. तुला कोणता पदार्थ खायला आवडतो आणि का? तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो? गुलाबजामू, बर्फी, समोसा, वडापाव, लाडू, जिलबी, शंकरपाळ्या, करंजा, कापण्या, काय आवडतं तुम्हाला? त्याच्यापैकी सांगायचं ते आवडत असेल तर, आणि का आवडतं ते पण सांगायचे. आता खाली आहे हे शेवटचं आहे. आता हे पाहिलं की संपला धडा. चित्र बघ, नाव पूर्ण कर. ही काय आहे? चाक. वरती दिसतंय ना, मग इथं चा काढायचा आणि क आहेच. इथं काय? ही मिरची. मग इथं काय काढावं लागेल आपल्याला? मिरची. हा काय आहे? चक्कू. चिकू. कू काढावं लागेल. ही काय आहे रे? कैरी. इथं कै काढावं लागेल. कैरी शब्द तयार होईल. इथेच हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.